किनवणकर यांना आले गब्बरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अमित गोलतकर यांना. हो, समोर उडवलाय. व्हॉट अ शॉट! स्ट्रँड अँड डिलिव्हर. हँडसम बॉलला पाठवलंय. सीमारेषच्या पलीकडे पंचांची पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट. त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेल पकडलाय. काय झेल पकडलाय पहा. लाजवाब कॅच आहे आणि म्हणूनच की फलंदाज निशांत बाद होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल बॅटची कडा. यष्टीरक्षकाने झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज बाद. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं त्या ठिकाणी कुशंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 9 या आकड्यावर. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळालाय. वन बाउंड चेंडू हा देखील सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी. येतोय चौकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 13 या आकड्यावर.
23 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 23 या आकड्यावर. त्या ठिकाणी 12व्या अतिरिक्त खेळाडू सहकारी पाणी घेऊन जा प्लीज. गोलंदाजी पडताळली गेले पंचांच्या माध्यमातून. म्हणूनच की काय 6 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 35 या आकड्यावर. अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून येतोय. बॉलरची ऍक्शन या ठिकाणी सापडली गेली, दंडित केलं जाते आणि 5 धावा तब्बल या ठिकाणी दिल्या जातात पेनल्टीच्या स्वरूपात. अचूक निर्णय या ठिकाणी पंच देत आहेत. बुमरो महेश चेंदवनकर आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईक एंडला. पंचांची कामगिरी आणि त्या ठिकाणी लारा चिंदवनकर दोन्ही बंधू आहेत. आपल्याला माहिती असेल सिंधुदुर्ग क्रिकेट असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातलं क्रिकेट ज्यांनी गाजवलं ते अनुभवी पंच या ठिकाणी अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून येतोय आणि दंडित केलं जातंय. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
36 धावा धावफलकावरती झाल्यात. तीस धावा 36. या ठिकाणी एक धाव प्राप्त करतायत दोन्ही फलंदाज. कव्हरच्या चेंडू गेला होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावाने संघाची धावसंख्या मात्र वाढते आणि संघाची धावसंख्या पोहोचते. मी येऊ का तिकडे येऊ सांगायला? धावसंख्या होते ती 39 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना पाहायचंय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. याच्यापूर्वी एका गोलंदाजाला दंडित केलं गेलं होतं ऍक्शन थ्रोच्या माध्यमातून. सुंदर चेंडू अतिशय वेगवान चेंडू गुलनेवरती चेंडू पहिल्यांदा थोडासा उसळी घेतोय आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद केलं होतं. स्वतः गोलंदाज ज्या गोलंदाजाने एक चांगला झेल या ठिकाणी लॉंग ऑफला टिपला होता. तोच गोलंदाज या ठिकाणी तोच खेळाडू गोलंदाजी या ठिकाणी धुरा सांभाळतो आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी आता मात्र करताना पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज मैदाना दिशेने पावलं टाकतोय. अण्णा अण्णा नावाचा फलंदाज आपल्या संघासाठी पाहायचंय तारणहार ठरतो कारण की धावसंख्या होते ती 39 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. श्रीराम स्पोर्ट्स विरुद्ध कोचरा संघर्ष कोचरा या दोन संघांमध्ये चाललेला आजच्या दिवसातला हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई आयोजित भव्य दिव्य अशी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रीडा स्पर्धा 2024 नरे पार्कच्या या भव्य दिव्य अशा पटांगणावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातो. चेंडू जातोय त्या ठिकाणी कव्हरच्या रिजन मध्ये. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण एक धाव काही रोखू शकत नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते ती 40 धावा. अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. पाहायचे राईटम राऊंड विकेट मारा करतोय वेगवान गोलंदाज. सुंदर चेंडू थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये. मात्र मित्रांनो आपल्याला माहिती आहे घोषित क्षेत्र आहे. फाईन लेग असेल किंवा थर्ड मॅन असेल विकेट किपरच्या पाठीमागे जेव्हा चेंडू ट्रॅव्हल करतो तेव्हा घोषितच्या स्वरूपात या ठिकाणी धावा मिळतात आणि एक धाव या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्या एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 41 धावा. जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील कारण की संघर्ष कोचरा हा संघ सुद्धा एक नामवंत संघ आहे. वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे निवती कोचरा इकडचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक नामवंत खेळाडू या भागातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात सिंधुदुर्ग क्रिकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज शेवटचा किंबहुना या ठिकाणी शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. सुंदर चेंडू शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट लेगला या ठिकाणी ऐन लेगला चेंडू जातोय. माफ करा एक धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेवरती समाधान मानतायत. चेंडूवरती नियंत्रण मिळेपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 42 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 42 धावा. शेवटचं म्हणजे हाणामारीचं षटक पाहायचंय कोण घेऊन येतोय.
संघर्ष कोचरा या संघाच्या बाजूने. यानंतर जो सामना होणार आहे यानंतरच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाणार आहे. RR11 डोंबिवली विरुद्ध नवनाथ 11 हडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने तयार राहायचे. हडी विरुद्ध नवनाथ RR11 डोंबिवली. माफ करा. हो, 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 हो. ओके. या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध RR डोंबिवली. माफ करा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडवलाय. पाहायचाय क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल टिपतोय का? झेल मात्र सोडला जातोय. माफ करा, झेल घेतला जातोय. थोडंसं या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे, झाडांचा अडथळा आहे. त्यामुळे काही समजत नव्हता, निर्णय येत नव्हता. मात्र पंचांचा निर्णय येतोय आणि फलंदाज बाद. एक चांगला फलंदाज बाद होतोय आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देऊन. हा सलामीला गेलेला फलंदाज मात्र बाद होतोय. राजन चांगला खेळाडू या ठिकाणी माघारी परततोय. संकेत जेठे यांनी संपर्क साधायचा. संकेत जेठे आणि हरेश लोके. हरेश लोके आणि संकेत जेठे आपण कुठे असाल प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये या. यानंतर जो सामना होणार आहे तो अनसुरे विरुद्ध गिरेश्वर डायमंड 11 अनसुरे विरुद्ध नवनाथ 11 हडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचे. ही इनिंग संपल्यानंतर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय. सुंदर चेंडू गुड लेंथ वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने यष्टीच्या हातामध्ये जातोय आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. एक चांगला निर्णय पंच लारा चेंदवनकर यांच्या माध्यमातून आपल्याकडे पाहायला मिळतोय. हा गोलंदाज हॅट्रिक वरती आहे कारण की यापूर्वीच्या षटकामध्ये त्याने शेवटच्या चेंडूवरती सुद्धा या ठिकाणी गडी बाद केला होता. त्यानंतर आता पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. म्हणजे हॅट्रिकची संधी या ठिकाणी चालून येते ती गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. गोलंदाजाचं नाव आहे प्रशांत नामक गोलंदाज. फलंदाज लगेच जायचंय प्लीज. अनसुरे विरुद्ध हडी या दोन संघांमध्ये नाणेफेक होईल. दोन्ही संघाच्या संघनायकाने तयार राहायचंय. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. आपण मुख्य व्यासपीठाच्या इथे संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा प्रशांत ऑन हॅट्रिक व्हायचंय. वेगवान चेंडू थोडासा या ठिकाणी टप्पा पहिल्यांदा उसळता या ठिकाणी चेंडू जातोय यशाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक आपले बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. धावसंख्या मात्र स्थिरावते. संघाची धावसंख्या होते ती 42 धावा. 5 गडी बाद आतापर्यंत झालेत. पाहायचंय उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा थोडासा बॅक फुटला जाऊन चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते रुपेश याच्याकडून आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते. 43 धावसंख्या. मित्रांनो पहिल्या 3 किंवा 4 षटकामध्ये चांगली फलंदाजी करत होते. वेगाने धावा जमवत होते. मात्र आता मात्र थोडंसं धावसंख्येवरती अंकुश लावण्यामध्ये यश संपादन करतायत ते कोचरा या संघाचे खेळाडू. सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंडू वेगाने या ठिकाणी थोडासा चेंज ऑफ पेस म्हणावा लागेल. टप्पा पर्यंत चेंडू थोडासा खाली राहतोय आणि बहुधा शेवटचा चेंडू या ठिकाणी या षटकातला टाकण्यासाठी सज्ज होतोय तो प्रशांत नामक गोलंदाज. शेवटचा चेंडू आहे. करो या मरो हाणामारीचा चेंडू पाहायचा. या हाणामारीच्या चेंडूवरती किती धावा जमवतोय तो फलंदाज. सुंदर चेंडू सफल होऊन या ठिकाणी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यशाच्या हातामध्ये. गडी बाद होतोय. 6वा धक्का बसतोय तो श्रीराम स्पोर्ट्स या संघाला 43 या धावसंख्येवरती आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय तर 5 षटकांमध्ये संघर्ष कोचरा या संघासमोर. अनसुरे विरुद्ध हडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या प्लीज समालोचन कक्षामध्ये आपण या
प्रशांत आणि समीर ही सलामीची जोडी मैदानात चालली आहे. समीर या ठिकाणी नॉन स्ट्राईकला खेळतोय. गोलंदाज आहे निशांत. समीर आणि प्रशांत या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात गेली आहे. स्ट्राईकला खेळतोय तो समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पाहायचंय हाताळतोय तो निशांत. सुंदर चेंडू टप्पा पाण्याचा चेंडू थोडासा खाली राहतोय आणि बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूने या ठिकाणी या इनिंगची सुरुवात होते. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय तो निशांत. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे मर्यादित 30 चेंडूंमध्ये. एक आव्हान असेल कारण की आपण पाहतोय अनेक चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतायत. एक चेंडू 3 धावा असताना काय मॅच झाली होती. आजच्या दिवसातली एक सगळ्यात महत्त्वाची मॅच. सुंदर चेंडू या ठिकाणी थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेलगत. सचिन लोके त्या ठिकाणी पाठलाग करतात. मात्र चेंडू या ठिकाणी ही रेस जिंकतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. या इनिंग मधला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो समीर याच्या बॅटमधून. 4 धावांनी संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडलं जातंय. समीर याच्या माध्यमातून 4 धावांनी सामन्याची सुरुवात करतोय. पुन्हा एकदा निशांत थोडासा बदल करावा लागेल कारण की आक्रमक पवित्रामध्ये आहे. सर्कलच्या नियमाचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव केला होता. दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी परती करतोय तो निशांत. चेंडूचा थोडासा टप्पा चेंज करतोय आणि चेंडू या ठिकाणी वेगाने चेंडू टाकतोय. यशाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू. हा चेंडू टाकणं म्हणजे एक शिक्षाच असते आणि या फुलटॉस चेंडूला दंडित केलं जातंय 4 धावांसाठी. एक खणखणीत चौकार या षटकामधला तब्बल दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो समीर याच्या माध्यमातून. नरे पार्कच्या या मैदानावरती आपण पाहतोय गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई आयोजित ही भव्य दिव्य अशी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निशांत. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेलगत पाहायचंय किती धावा मिळतात आणि 2 धावा घोषितच्या स्वरूपात या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते. या ठिकाणी आमचे हडीमधील एक नवोदित मालवणी समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय मांजरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो या ठिकाणी की अक्षय मांजरेकर यांनी आपला सुमधुर आवाजात समालोचन करावं आणि दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होते. एका षटकाच्या सांगते अखेर बिनबाद 10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. ओव्हर टू मांजरेकर. थँक यू. हॅलो नमस्कार मी अक्षय मांजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. धन्यवाद निलेश निलेश दादा आम्हाला इथे बोलवलं आम्हाला इथे तुम्ही चान्स दिला त्याबद्दल तुमचे जाहीर आभार. जाऊया आता मॅच कडे. पहिल्या षटकाचा खेळ संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होता ती 10 बिनबाद 10. नवीन गोलंदाज दिसता. पंचांच्या उजव्या बाजून मारा करता तो सचिन. पहिल्या चेंडूवर मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळता. धावसंख्येत बदल होता. धावसंख्या पोहोचता ती 11 धावसंख्येवरती.
डायरेक्ट आवाज बोलतो तो हे होतोय थोडा काय नाही आपले मिस करतो कॉमेंट पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगलं चेंडू दिसता पंच मात्र हात लांब करून दाखवतात चेंडू यो खराब चेंडू नो चेंडू आणि काजीतलो नेम काढून बॉल ठोकल्या ना आणि पंच नो चेंडू घोषित करतात टोकी गोलंदाज आपल्याला दिसता स्क्रीन वरती पेनल्टी भेटता टोटल 6 रन धावसंख्या वाढता या 6 धावान धावसंख्या पोहोचता ती 17 एका गड्याच्या मोबदल्यात हडी विरुद्ध अनसुरे दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचे नाणेफेक होईल लगेच प्लीज या नवनाथ दादा प्लीज आपल्या संघनायकाला पाठवा हडी सगळ्या विरुद्ध अनसुरे सगळ्या टीम का माहित हा टोकी गोलंदाज चालणार नाही तरी पण अजून बरेच नो झाले पंचांनी पहिले नो दिले आता पण नो दिलो तरी पण अजून काही संघ टोकी गोलंदाज वापरतात आता मात्र मोठं फटको येता कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेन चेंडू जाता सीमा पार आकांडाच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार पंचांचे हात दोन्ही निर्धाव चेंडू चांगलं चेंडू आता मात्र बघू मिळतं आपल्या सगळ्यांका गोलंदाज मात्र तोच मनीष नावाचा बॅटिंग संघर्ष कोचरा फलंदाजी करतात ती कोचरा संघ आता मात्र यॉर्कर मिळत चेंडू धावचीत कडे संधी होती संधीचा रूपांतर धावचीत मध्ये होता पहिला गडी पाहत पहिलो धक्को बसता 23 कोचरा ना बॅटिंग संघर्ष कोचरा कोचऱ्या संघात पहिला कलाम लागता कोण आउट झालं समीर नावाचा आता मात्र बघूया समीराची जागा घेण्यासाठी कोण येता मैदानात अभिषेक नावाचा फलंदाज दिसता सगळ्यांका स्क्रीन वरती चांगली फलंदाजी करीत होतो समीर वैयक्तिक 16 या धावसंख्येवर बाद झालो अभिषेक आला ना दोन्ही 20 बॉल 21 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी 20 चेंडून 21 धावा असं माफक आव्हान आपल्या समोर आहे कोचरा संघासाठी किती बॉल 4 बॉल मारत होता पुन्हा एकदा चांगलं चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलल्याना हलक्या हातान बघूया किती धावा मिळतात त्या चेंडूवरती धावाक मात्र का ऐकणत नाही 2 धावा सहज पूर्ण करतात या 2 धावे धावसंख्या वाढता धावसंख्या पळता धावसंख्या पोहोचता ती 25 या धावसंख्येवरती आता पुढे राहा म्हणजे म्हटलं बोलेल ऐकायला येईल बरं आहे मागे गेला ऐकायला नाही येत पटकन आता मात्र चांगलं चेंडू डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र पंच दाखवतात बरोबर 26 2 षटकाचा खेळ संपता धावसंख्या होता ती 26
आणि जिंकाक होय होते 18 बॉल 18 धावा. नवीन गोलंदाज दिसता राजन नावाचो आपल्या संघासाठी. बघूया कितपत कामगिरी करता. पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या बाजूने पंचांनी पुन्हा एकदा हात लांब करून दाखवल्याने नो चेंडू घोषित केल्याने ठोकी गोलंदाज पुन्हा एकदा दिसता आपल्या स्क्रीन वरती. पुन्हा 6 धावांची पॅनल्टी. गोलंदाज मात्र बाद होतोय. या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय अजय या ठिकाणी दाखल झालेत. मी अजय यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांचे मित्र प्रतीक जेठे मला वाटतं कुठे त्यांना उलट्या होत आहेत. त्यांचा ताबा घ्या जरा, त्यांना तब्येत बरी नाहीये. त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करा म्हणून अजय खास आलेत. प्रतीक जेठे यांचे मित्र रूम पार्टनर. नवनाथ आणि नवनाथ अडी संगनायक प्लीज या यार, किती वेळा मी आवाज देतोय. नवनाथ अडी विरुद्ध अनसुरे प्लीज या, कारण की यानंतर लगेच सामना सुरू करायचा आहे. अजून महत्वाचे सामने व्हायचे आहेत. नोंद घ्या, क्वार्टर फायनलचा सामना असेल. कारण की आर आर डोंबिवली विरुद्ध या चालू सामन्यातील विजेता संघ यांच्यात नंतरचा सामना खेळवला जाणार आहे. पंचांनी आताच्या धावा कळवायच्या आहेत. नो प्लस किती डिक्लेअरची एक धाव. धन्यवाद. धाव संख्या 7 या धाव संख्येने वाढते. धाव संख्या पोहोचते ती 31 या धाव संख्येवरती. अनसुरे या संघाचा 33 या संघनायक धावसंख्येवरती. please या, अनसुरे अनसुरे या संघाचा संघनायक. आता मात्र पंच सांगतात तू खैतो मार, तुका आउट ठेवचो नाही. फ्री हिटचो चेंडू, फक्त धावची धावू नको. 10 धावांची गरज विजयासाठी कोचरा संघाक. थोडासा क्षेत्ररक्षण बदलता. कॅप्टन हकडतो प्लेअर तकडे, तकडतो प्लेअर हकडे, अशी लावता क्षेत्ररक्षणासाठी फिल्डिंग. नवीन गोलंदाज निशांत. चांगलं चेंडू निशांत याचो घोषित स्वरूपाची एक धाव. धाव संख्या पोहोचतात 34 या धाव संख्येवरती. अनसुरे या संघाचा संघनायक प्लीज यावरती. पुढतो चेंडू पुन्हा एकदा. मोठो फलंदाज दिसता. चांगलो चेंडू यॉर्कर पर्यंत चेंडू, नेम काढून टाकलो चेंडू. फलंदाज मात्र बीट होता. एस्ट्रेक्शन आपला काम पुरा करता. चेंडू निर्धाव जाता. धाव संख्या थांबता. पुन्हा एकदा पुढतो चेंडू सामना करीत तोच फलंदाज. मोठो फटको दिसता मारल्या, मात्र थोडस नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू परत येता एस्ट्रेक्शनच्या हातात. एक धाव मात्र पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचतात 35 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज स्ट्रायकर दिसता अभिषेक नावाचो. हलक्या हातान खेळलेलो चेंडू एक धाव सध्या पूर्ण होता.
मोठ्या फटक्याची गरज नाही हे दाखवून देता. आणि एक धाव वाढता, धावसंख्या वाढता. धावसंख्या होती 36. गोलंदाज मात्र आपल्या संघासाठी थोडीशी मदत करता. 2 थ्रो गोलंदाज भेटले या श्रीराम स्पोर्ट या संघाच्या बाजून. आता मात्र चांगलं चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी भोग मिळता आपल्या सगळ्यांका. शेवटचा चेंडू 5 चेंडू खेळ संपता. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगलं चेंडू चांगली गोलंदाजी मात्र काहीसो उशीर झाला असं वाटतं. हे चांगल्या गोलंदाजीचो फायदा घेत की नाही घेत या कॅप्टनच सांगू शकता. त्या ठिकाणी नाणेफेक होते. अनसुरे या संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे आणि अमोल गावकर प्लीज आपण या, कारण की अर्धा तास मी तुम्हाला आवाज देतोय. अमोल गावकर नवनाथ 11 या संघाचे कॅप्टन आहेत. सन्मान्य नवनाथ दादा इथे उपस्थित आहेत. आपली वाट बघतायत ते सुद्धा या ठिकाणी. अमोल गावकर प्लीज आपण या, अर्धा तास मी तुम्हाला आवाज देतोय, वाट पाहतोय आपली. प्लीज नाही किंवा प्रतिनिधी पाठवा कोणतरी इथे ठाण्यापैकीसाठी. अमोल गावकर वेळ काढू नका, कारण की गावचा क्रिकेट वेगळा आहे आणि या मुंबईला थोडंसं या ठिकाणी फास्ट आपल्याला जावं लागतं. पर्याय नसतो, कारण की काळोख पडल्यानंतर या ठिकाणी काही रिस्ट्रिक्शन्स असतात, काही या ठिकाणी बंधनं असतात, ती आपल्याला पाळावी लागतात. बीएमसीचं मैदान आहे, त्यामुळे काही या ठिकाणी नाणेफेक होते. या ठिकाणी अनसुर या संघाचा संघनायक सन्मान्य विकास फाटक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. आमच्या मंडळाचे, नवज्योत मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि गावडे युवा प्रतिष्ठानचे सुद्धा हे सदस्य आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. आता मात्र 12 चेंडूने 8 धावा. माफक आव्हान. नवनाथ 11 हडी हा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय त्वरित कळवा. धन्यवाद. अभिषेक दिसता सामना करेल मोहोल यांचो. मोठं फटको मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटची कडा घेता चेंडू जाता क्षेत्ररक्षक हातात. एकच धाव. धावसंख्या मात्र बदलता. धावसंख्या होता ती 37. आता मात्र 11 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा प्रशांत. खराब गोलंदाजी. पंचांचे हात दोन्ही समांतर होतात. अवांतर चेंडू भोग मिळता आपल्या. आता फक्त एका मोठ्या फटक्याचा खेळ रवलो. धावसंख्या विजय होई ती 6. जाच काम धोनीन केल्यान चॅम्पियन ट्रॉफीत. आता मात्र मोठं फटको येता, पण 4 धावांचो धावसंख्या पोहोचता ती 42 या धावसंख्येवरती आणि विजय संपन्न करू फक्त 2 धावांची गरज. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न फसता. झेल खाली क्षेत्ररक्षक घेता आणि झेल टिपता. अभिषेक नावाचा कलाम लागता. प्रसाद नावाचा कलाम लागता या कोचरा संघाक. काय नाही, तोंडी आहे तोंडी, काय नाही, नकली आहे ती पण. काय पण करा. धावकरू फलंदाज आपल्याला दिसता स्क्रीनवर. मात्र
खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा पंच कंटाळतात, हात लांब करतात आणि सांगतात एक धाव मात्र तू घे. धावसंख्या गोततात ती समांतर झाली. विजयासाठी एक धाव होई. पुन्हा एकदा खराब चेंडू. नो चेंडू आणि विजय संपन्न होता. आणि ती नऊची त्याच्यात एकच रन दिला त्याने 9 बॉल मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच ठरता तो प्रशांत